हे जल्लोषात आणि आनंदात नाचणारे सर्व पेंढारकर महाविद्यालयाचे कर्मचारी आणि प्राध्यापक आहेत। पेंढारकर महाविद्यालय बाहेरचा हा जल्लोष या पेंढारकर कॉलेजवर अखेर शासनाने प्रशासक नियुक्त केल्याच्या आनंदापोटी करण्यात येत आहे। डोंबिवलीतील सुप्रसिद्ध पेंढारकर महाविद्यालयावरती अखेर महाराष्ट्र शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे। राज्य सामान्य प्रशासन विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी डॉक्टर नारखेडे यांची या कॉलेजचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे। डॉक्टर विजय नारखेडे हे शिक्षण सहसंचालक आहेत। गेली 10 महिने या महाविद्यालयामधील अनुदानित तत्वावर चालवलेल्या विभागात काम करणारे शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी वर्ग या महाविद्यालयाचे जे व्यवस्थापन आहे त्याच्या हुकुमशाही कारभाराला कंटाळले होते। विशेष करून डोंबिवली शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांच्या कारभाराबाबत संघर्षाचे हत्यार या सर्वांनी उपसले होते। प्रशासक नियुक्त झाल्याने आता हे सर्व आनंदात आहेत। फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात जवळपास 50 ते 60 कर्मचारी वर्ग तसेच सेव्ह पेंढारकर मोहीम चालवून या सर्वांना पाठिंबा देणारे माजी विद्यार्थी या जल्लोषात सहभागी झाले होते। तुम्ही ते जल्लोष केला, काय सांगाल? मुळात आज 30 एप्रिल आहे। इतिहासात 30 एप्रिलच्या रोजी हिटलरने स्वतःला आज गोळी घालून घेतली होती। तसेच प्रशासन आमची ती गोळी आहे आणि ती गोळी बरोबर आज डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाला लागली आहे। मुळात तो आपला आजचा एक विजय झालेला आहे। 2012 पासून जी लढाई होती ती आज 2025ला येऊन थांबलेली आहे। शासनाची काही चुकी नाही आहे, शासन आपलं थोडंसं ढिल्लं आहे। 15-13 वर्षे लागली शासनाला निर्णय घेण्यासाठी, पण देर आहे दुरुस्त आहे। आमचा हा विजय जो बघत असाल तुम्ही, गगनात भिडे मावेना असा जो आज जो जल्लोष चालवला आहे, याने काय होणार आहे, डोंबिवलीतील जे गोरगरीब विद्यार्थी होते त्यांना आता डोंबिवली सोडून बाहेर शिक्षण घेण्यासाठी जाण्याची गरज मुळीच लागणार नाही आहे। जे शासनाने, जे युनिव्हर्सिटीने ठरवून दिलेले अल्प दरात जे शिक्षण मिळायला हवं होतं ते काही दृष्ट लोकांमुळे पैसे कमवण्याचं ते साधन म्हणून ते पैसे खाण्याच्या मार्गावरती ते आज होतं। ते मुळात शासनाने आज त्यांच्यावर आळा घातलेला आहे। डोंबिवलीतील गोरगरीब विद्यार्थ्यांना इथून पुढे अल्फक दरात इथून पुढे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे। कुठल्या मागणीसाठी तुम्ही बेमध्ये उपोषण केलेलं? आमची एकच मागणी होती। आजपर्यंत 2012 पासून जो तथाकथित अध्यक्ष आहेत प्रभाकर देसाई यांनी स्वतःच्या मनमानी करून कॉलेज प्रशासनावरती ताबा मिळवला होता आणि इथे काही कोटींचे आर्थिक उलाढाली झालेले आहेत। आम्ही आमची पुढील तीच मागणी आहे की आर्थिक घोटाळे उघडकीस करावे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी। तुम्ही उपोषण केलेलं त्यावेळेला कुठकुठले राजकीय नेते किंवा आमदार वगैरे तुम्हाला भेटून गेले? मुळात या उपोषणाला हे एक माझे एकटेचं किंवा पेंढारकर कॉलेजचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीचं हे उपोषण नव्हतं। हे महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी आहेत हे त्यांचं उपोषण होतं आहे। समजा जर हे कॉलेज विनाअनुदानित झालं असतं तर महाराष्ट्राला एक कीड लागली असती विनाअनुदानितची। ती मुळात जे आमच्याबरोबर होते राजकीय नेते होते, आम्हाला मुळात पोलीस प्रशासनाने खूप मदत केली, महापालिकेने मदत केली, खूप सारे संघटना आहेत शिक्षक शिक्षकेतर संघटना, त्यांनी आम्हाला वैयक्तिक येऊन भेट देऊन त्यांनी आम्हाला खूप साऱ्या म्हणजे
1972 सालापासून जेव्हा कॉलेज स्थापन झाले त्यावेळेचे विद्यार्थी ते पण आमच्या संपर्कात होते, त्यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट केलेला आहे. म्हणजे ह्या विजयाचा वाटा हा संपूर्ण डोंबिवलीकर, संपूर्ण महाराष्ट्रातील सुजन जनतेचा आहे. हा आमच्या एकट्याचा विजय नाही. ओके. एक शिक्षक बनून. नमस्कार, आपल्यासोबत आहेत निषाद पवार. प्राध्यापक निषाद पवार हे पेंढारकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत आणि मुळात हा जो पेंढारकर महाविद्यालयाचा विषय आहे तो त्यांनी सर्वप्रथम सोशल मीडियावरती आणला होता आणि डोंबिवलीकरांना ह्या जो पेंढारकर कॉलेजचा जो प्रचंड मनमानी कारभार चालू होता आणि जी कॉलेज देसाईंनी नॉन एडेड करून टाकलं होतं त्याच्या विरोधात पहिला ज्यांनी आवाज उठवला ते आपल्यासोबत आहेत. तर निषाद पवार, मला एक्झॅक्टली सांगा, आता तुमची नेमकी काय भावना आहे जेव्हा आता पेंढारकर कॉलेजवरती प्रशासक नेमला गेलेला आहे? खरंच आज आनंदाचा दिवस आहे. जेव्हा मला असं कळलं होतं की सगळे शिक्षक एका वर्गात बसायचं, त्यांनी कुठेही शिकवायला जायचं नाही, त्यांनी इकडे तिकडे फिरायचं नाही, असं ऐकल्यानंतर म्हटलं हा किती अन्याय आहे. आणि ह्या अन्यायाला एक पकड होती प्रशासनाची, मॅनेजमेंटची, आणि तो अन्याय मोडून काढण्याची एक कसब होती. म्हणून मग मी काय म्हटलं की आपण एखादा व्हिडिओ जारी करावा. फार मोठं होईल असं वाटलं नव्हतं, पण पूर्ण महाराष्ट्रात हा व्हिडिओ गेला आणि खरंच आज या शिक्षकांचं अभिनंदन करावं असं वाटतं की हे सगळे एक वर्ष एकजूट राहिले आणि त्यांनी हा विजय खेचून आणलेला आहे. आणि या संदर्भात मी या जनवाणी या चॅनलचं पण अभिनंदन करू इच्छितो की गणेश ठाकूर हे माझे मित्र पहिले मला अप्रोच झाले आणि त्यांनी ह्या विषयाला वाचा फोडली आणि दोन्ही बाजूकडचे जेव्हा त्यांनी मुलाखत घेतली त्याच्यातनं लोकांना सगळ्यांना कळलं की नक्की हा काय प्रकार होतोय आणि असे प्रत्येकाचे हातभार लागल्याने आज हा विजय मिळालेला आहे. त्यामुळे पत्रकार असू देत, शिक्षक असू देत, राजकीय लोक असू देत, सगळ्यांनी, आणि माजी विद्यार्थी, खरं म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी भरपूर साथ दिली. या सगळ्यांचा हा विजय आहे आणि एक डोंबिवलीचा मानबिंदू पेंढारकर कॉलेज आज परत एका चांगल्या हातात येणार आहे. याचा अभिमान वाटतो, याचा आनंद वाटतो.